कराडमधील कोल्हापूर नाक्यावरचा जो रस्ता आहे त्या रस्त्याला वैतागून या रिक्षा चालकांनी भीक मागो आंदोलन सुरू केलेलं आहे। खरं तर या रस्त्याचं या वॉर्डचं मी प्रतिनिधित्व केलं होतं। महालक्ष्मी भंगारपासून जी क्रॉस लाईन पाईपलाईन टाकली गेली होती, मला वाटतं त्याला कमीत कमी एक 4 ते 5 वर्ष झाली असतील। आणि त्यावेळेला जो रस्ता चांगला होता तो खोदून डिवायडर पूर्ण क्रॉस करून त्यांनी पलीकडे ती क्रॉस लाईन टाकली होती। त्यावेळेला ती रस्त्याची दुरावस्था केली आणि त्याच्यानंतर अनेकदा मागणी करून सांगून देखील नगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केलं। आणि याची मागणी करून सुद्धा NHAI आणि नगरपालिका यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा सुमध्य जो निघायला पाहिजे तो कधीही निघाला नाही आणि तो निघावा यासाठी आम्ही आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। आम्ही येऊन गेलेलो आहे, त्यांना सांगितलंय की हे सदर रस्ता NHAI यांच्या अंतर्गत आहे, त्यांच्या अखत्यारीत आहे। प्रवाह नाही आता त्या ठेकेदारांनी काम करून दिलेलं होतं, परंतु ते काही कालावधीनंतर ते डांबराचं काही ते म्हणजे असं वलयासारखं झालेलं आहे। संबंधित प्रशासनानं लक्ष दिलेलं नव्हतं, त्यामुळे नगरपालिका आणि जी अथॉरिटी आहे या रस्त्याची NHAI यांच्यामध्ये समन्वय नाही का? त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय का? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करावा लागेल। अमोल टकलेचा अभय कुमार देशमुख, लोकशाही मराठी, कराड।